राज्यातील 60 वयावरील सर्व नागरिकांसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, ज्या नागरिकांचं वय 60 वर्षांच्या पुढे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची पेन्शन सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। जर तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्हाला सुद्धा या 7,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने तुमच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ज्या नागरिकांचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे काढायची आहेत। या योजनेसाठी अर्ज सुद्धा करायचा आहे। जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला तरच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। जे ज्येष्ठ नागरिक अर्ज करणार नाहीत त्या ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ घेता येणार नाही। परंतु जर तुम्ही पती आणि पत्नी दोघांचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर दोघांना सुद्धा याचा अर्ज करता येणार आहे। बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा निर्णय राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेला आहे। म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रमुख 10 वस्तू मोफत सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच ज्यांचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल जे ज्येष्ठ नागरिक अर्ज करतील त्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला या 10 वस्तू सुद्धा मोफत मिळणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तुमचं वय 60 वर्ष चालू असेल, 60 वर्ष पूर्ण झालेला असेल किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा अर्ज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची पेन्शन मिळत राहील आणि प्रत्येक महिन्याला या 10 वस्तू सुद्धा मोफत मिळणार आहे। तर या योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, याचा अर्ज कधीपासून करायचा आहे, कुठे करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत सुद्धा राहणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या ज्येष्ठ नागरिकांना या 7,000च्या पेन्शनचा लाभ घेता येणार आहे। या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे, जेणेकरून तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असेल, 60 वर्ष चालू असेल किंवा 60 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा 7,000 रुपयांचे पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, सर्वात अगोदर तुम्हाला सुद्धा पात्रता सांगत आहे। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्ही पुढे हा सुद्धा व्हिडिओ पाहायचा आहे। जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालणार आहे, कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार गरीब ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येईल। जे ज्येष्ठ नागरिक श्रीमंत असतील, अशा ज्येष्ठ नागरिकांना या 7,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। बघा मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांची मुले सांभाळत नाहीत त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आलेली आहे, श्रावण बाळ योजना सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी अजून एक योजना सुरू करण्यात आलेली आहे, तर ती योजना सुद्धा सांगणार आहे। तर या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला 7,000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 10 वस्तू सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे ज्यांना या 7,000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल, या 10 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल त्यांनीच अर्ज करायचा आहे। जर तुम्ही हा अर्ज प्रामाणिकपणे केला, प्रामाणिकपणे पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 10 वस्तू मोफत मिळणार आहेत, 7,000 रुपयांची पेन्शन सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तुमचा 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला वयोमानानुसार चालण्यामध्ये अडथळे येत असतो, डोळ्यांना कमी दिसत असतं, पाठदुखे, मानदुखे यांसारख्या आजारांना तुम्ही सुद्धा त्रस्त असतात, यांसारख्या आजारांवरती तुमचे मुले सुद्धा उपचार करत नाहीत। तर या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे जीवनमान चांगल्या पद्धतीने जगता यावे, या दृष्टिकोनातून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना
नागरिकांना, तुमच्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे, म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलेलं आहे आणि तुमच्यामुळे केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आलेलं आहे, म्हणजेच केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब यांचं सरकार फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आलेलं आहे। त्यामुळे राज्य सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून हा सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, घेतलेला आहे। तशा प्रकारे आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। या परिपत्रकामध्ये 5 मुद्दे नमूद सुद्धा करण्यात आलेले आहेत, 5 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। बघा, जर तुम्ही या 5 मुद्द्यांमध्ये बसत असाल, 5 नियमांमध्ये बसत असाल, तरच तुम्हाला योजनेचा अर्ज करता येणार आहे। तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या माध्यमातून विविध तक्रारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे प्राप्त सुद्धा होतच होत्या। बघा, ज्येष्ठ नागरिकांना त्यांची मुले आणि मुले सांभाळत नव्हते, त्यांच्या दवाखान्याचा खर्च करत नव्हते, त्यांना काय आजार झाला तर त्यावरती उपचार सुद्धा करत नव्हते। त्यामुळे भरपूर ज्येष्ठ नागरिकांचे जीवन चांगल्या पद्धतीने जगता येत नव्हते। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या खिशामध्ये तंगी सुद्धा निर्माण होत होती, म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये आर्थिक अडचण दिसून येत होते। या सर्व गोष्टींचा विचार करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय सर्व ज्येष्ठ नागरिकांना सांगितलेला आहे, परंतु यासाठी अर्ज करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व ज्येष्ठ नागरिकांकडे आधार कार्ड सुद्धा असायला पाहिजे। जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नाही तरी पण चालू शकेल, कारण आधार कार्डच्या आधारावरती तुम्हाला योजनेचा अर्ज करता येणार आहे। या 10 वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुमचा जास्त वेळ न घेता थेट आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा, ज्येष्ठ नागरिकांना राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, तुम्हाला सुद्धा माहिती असेल। म्हणजेच राज्यातील गरजू महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली। राज्यातील पुरुषांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। राज्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी 3 गॅसची सबसिडी सुद्धा देण्यात येत आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींना 3 गॅसची सबसिडी सुद्धा मिळत आहे। परंतु फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने कोणती योजना सुरू केलेली नव्हती। ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी कोणताही आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता, घेतलेला नव्हता। त्यामुळे काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तर तो निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य केले जाईल। त्यांना प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये आधार कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये सुद्धा पाठवण्यात येणार आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्या महिला विधवा असतात त्यांच्यासाठी विधवा पेन्शन योजना, ज्या बहिणी निराधार असतात, ज्या महिला निराधार असतात त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना, ज्यांना त्यांची मुले सांभाळत नसतील त्यांच्यासाठी श्रावणबाळ योजना। बघा, अशा पद्धतीची योजना जुन्या योजना आहेत, परंतु आता राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की या सर्व योजना सुरळीतपणे सुरू सुद्धा ठेवायच्या आहेत। त्यासोबत अजून एक नवी योजना सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे। ती योजना सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू सुद्धा करण्यात आलेले आहे, म्हणजेच महिला असेल किंवा पुरुष असेल, ज्यांचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल अशा सर्व नागरिकांना योजनेचा अर्ज करता येणार आहे। तर हा अर्ज कुठे, कसा आणि कधीपर्यंत करायचा आहे, तुम्हाला या 10 वस्तू कोणकोणत्या मिळणार आहेत, या 7,000 रुपयांच्या पेन्शनसाठी कुठे अर्ज करायचा आहे, याची संपूर्ण माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही तुमचा 2 मिनिटांचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुमचा जास्त वेळ न घेता थेट आपण पात्रता सुद्धा बघून घेऊयात। बघा, ज्येष्ठ नागरिकांना सर्वात अगोदर पात्रता सांगतो। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे, परंतु पात्रता पाहण्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांना तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण या प्रमुख बँकेमध्ये या योजनेच्या माध्यमातून पैसे सुद्धा पाठवण्यात येणार आहे। बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 12
12 राष्ट्रीयकृत अशा बँका आहेत। जर तुमचं बँक खाता या 12 राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असेल तरच तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे सुद्धा येतच असतात, त्यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांचं बँक खाता या 12 बँकेपैकी असेल त्यांना अर्ज प्राथमिक स्वरूपामध्ये करता येणार आहे। परंतु ज्यांचं खातं नसेल तर त्यांनी एक काम करायचं आहे, त्यानंतर त्यांना पण हे पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा 12 बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवतो। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना या 12 बँकांपैकी पहिली बँक पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक पंजाब अँड सिंध बँक, तिसरी बँक इंडियन बँक, चौथी बँक इंडियन ओव्हरसीज बँक, पाचवी बँक पोस्ट बँक, सहावी बँक SBI बँक, सातवी बँक IDBI बँक, आठवी बँक ICICI बँक, नववी बँक HDFC बँक, दहावी बँक कोटक महिंद्रा बँक, 11वी बँक IDBI बँक आणि 12वी बँक म्हणजे कॅनरा बँक। बघा या 12 बँका राष्ट्रीयकृत असणाऱ्या सर्वात मोठ्या बँका आहेत। जर तुमचं बँक खाता या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला या 7,000च्या पेन्शनचा लाभ घेता येणार आहे। परंतु ज्या ज्येष्ठ नागरिकांचं खातं या 12 बँकेमध्ये नसेल तर त्यांनी एक काम करायचं आहे, त्यानंतर त्यांना सुद्धा प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची पेन्शन त्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरण होणार आहे। तर ते काम कोणतं आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही सुद्धा या 12 बँकेमध्ये खातं खोलायचं आहे। जर तुम्ही या 12 बँकेमध्ये परत जरी खातं खोललं तरी पण या योजनेचा लाभ घेता येणार आहे। म्हणजे ज्यांचं अगोदरपासून बँक खातं असेल किंवा जे ज्येष्ठ नागरिक परत या बँकेमध्ये बँक खातं खोलतील त्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना आता आपण 12 बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवलेली आहे। आता आपण थेट तुम्हाला पात्रता सुद्धा वाचून दाखवत आहे। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांना पहिली पात्रता तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे आहे हे राज्य सरकारला दर्शवण्यासाठी तुमच्याकडे वयाचा दाखला असायला पाहिजे। बघा पहिली पात्रता तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असायला पाहिजे। त्यासोबत दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही भारत देशाचे रहिवासी असावेत, म्हणजे महाराष्ट्र राज्याचे, भारत देशाचे कोणत्याही एका राज्याचे देशाचे रहिवासी सुद्धा असायला पाहिजे। म्हणजे भारताच्या दुसऱ्या देशामधून तुम्ही आलेला असाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। त्यासोबत तिसरी पात्रता म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी सुद्धा असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामधील कोणते व्यक्ती सरकारी कर्मचारी सुद्धा नसायला पाहिजे। तर बघा जे ज्येष्ठ नागरिक या पात्रतेमध्ये बसत असेल त्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा अर्ज करता येणार आहे। त्या ज्येष्ठ नागरिकांना या 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत। बघा आता आपण पात्रता सुद्धा बघितलेल्या आहेत। आता आपण त्या 10 वस्तू लगेच तुम्हाला सांगत आहे, परंतु या 10 वस्तू पाहण्या अगोदर तुम्ही काही महत्त्वाची कागदपत्रे काढून ठेवायची आहेत किंवा तुमच्याकडे कागदपत्रे असायला पाहिजे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, वयाचा दाखला, छोट्या आकाराचे 2 फोटो सुद्धा लागणार आहेत। बघा तुम्हाला आता कागदपत्रे सांगितले आहेत। आता आपण त्या 10 वस्तू बघून घेऊया, त्यानंतर या योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा ज्येष्ठ नागरिकांना पहिली वस्तू तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे। त्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला सुद्धा काढायचं आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना जी दुसरी वस्तू मोफत दिली जाणार आहे तर ती दुसरी वस्तू म्हणजे तुम्हाला जर स्वतःचे घर नसेल, तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुम्हाला घर सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत जे ज्येष्ठ नागरिक शेतकरी असतील त्यांना शेळी पालन योजना अशा योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यानंतर जे चौथी वस्तू मोफत मिळणार आहे तर ते चौथी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जर तुम्हाला एका गावाहून दुसऱ्या गावाने प्रवास करायचा असेल, तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्हाला एसटी मध्ये, बसमध्ये आणि रेल्वेमध्ये कमी पैशामध्ये सवलत सुद्धा दिली जाणार आहे। त्यानंतर पाचवी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बँकेमधून या पेन्शनचे पैसे काढायचे असतील तर त्यांच्यासाठी वेगळी खिडकी सुद्धा तयार करण्यात येणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व्हावा यासाठी विविध क्षेत्रांमध्ये त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबत त्यांच्याकडे रेशन कार्ड असेल तर त्यांना 5 वस्तू मोफत सुद्धा देण्यात येणार आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR काढण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांना 7,000 रुपयांची पेन्शन लवकरच सुरू सुद्धा होणार आहे।